शतकर्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून आज सकल मराठा समाजाने आपल्या भावना परत एकदा महाराष्ट्राच्या पोहोचवण्यासाठी आजची जी बैठक इथे आयोजित केलेली आहे, या बैठकीला इथं आवर्जून इथं उपस्थित असलेले पूर्ण महाराष्ट्रातून आलेले सर्व सकल मराठा समाजाचे सर्व समन्वय आणि ज्यांनी आज पुढाकार घेतला आणि खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ज्यांनी पहिलं बलिदान त्या समाजासाठी ज्यांनी दिलं ते अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव माननीय नामदार नरेंद्र पाटीलजी आणि ज्यांनी असं नियोजन यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मदत केली ते सर्व माझे सर्व सहकारी व उपस्थित सर्व बंधुभगिनी, माझी नेहमीची भाषण सुरुवात करतानाच मी नेहमी बोलतो, नेहमी सांगतो की शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं हे स्वराज्य नुसतं मराठ्यांचं नव्हतं, हे स्वराज्य 18 पगड जात 12 वळीचरांचं होतं. बरोबर 200 वर्षानंतर कालखंड बदलला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले 1902 मध्ये पहिल्यांदा भारतात. आणि जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत रूपात आणलं आणि ह्या बहुजन समाजाच्या आरक्षण मध्ये एससी एसटी ओबीसीच्या बरोबर सुद्धा मराठ्यांचा समावेश होता. आज मला सांगा, मराठा समाज हा मोठा बांधव आज नाही, अनेक 350 वर्षापासून आहे. सगळ्या समाजातल्या लोकांना घेऊन जाणारा हा मराठा समाज आहे. मग आज जाती विषमता कमी व्हायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जाती विषमता ही वाढायला लागली आहे. त्याचं मुख्य कारण आहे मराठा समाजाने या मुख्य प्रवाहात बाहेर ठेवल्यामुळे. आणि म्हणून एक शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा वंशज या नात्याने नेहमी संबंधित नुसतं मराठ्यांचं नाहीये, तर मी सर्व बहुजन 18 पगड जात 12 वळीचरांचा आणि बहुजन समाजाचा आहे. मग माझा मराठा समाज सुद्धा तो शिवाजी महाराजांनी आणि शाहू महाराजांची ताकद दिली होती त्या समाजाला. मग या मराठा समाजाला आज बाहेर का फेकलं गेलं, हा माझा पहिला प्रश्न सर्वांना. आणि म्हणून मला वाटलं की शिवशाहूंचा वंशज या नात्याने पूर्ण महाराष्ट्राने पिंजून काढायला पाहिजे. आणि 2007 पासून माझा प्रवास सुरू केला आणि प्रवास सुरू केल्यानंतर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी जे धोरण आपल्यासाठी वाचलं होतं, जे स्वराज्याची निर्मिती कशासाठी केली, बहुजन समाजासाठी जे शाहू महाराजांनी आरक्षण बहाल केलं होतं, त्या वंचित मध्ये कोण वंचित राहिला तो म्हणजे मराठा समाज. हा मराठा समाजाकडे लक्ष कोण देणार? मला सांगा आपण की जो पहिला लढा झाला अण्णासाहेब पाटलांच्या पासून ठीक आहे, आम्ही त्याला सलाम करतो. पण 2007 पासून मी बाहेर पडल्यानंतर 2013 ते 2014 याच मातानी कंबर भवनमध्ये माझी नरेंद्र पाटलांची भेट झाली आणि नरेंद्र पाटलांनी सगळ्यांनी ठरवलं की राजे तुम्ही नेतृत्व करा, तुम्ही नेतृत्व करा, आम्ही सगळेजण एक येतो. तर त्यावेळी मी त्यांना हाच शब्द दिला होता की मी नेतृत्व करणार नाहीये, खांद्याला खांदा लावून मी मराठा समाजाच्या बरोबर राहील असं मी सांगितलं होतं. आणि मला आनंदाने सांगायचंय ती वेळ पळत आलेली आहे की त्यावेळी सगळ्या मराठा समाजाला सगळ्या संघटना एकत्र आल्या आणि पहिल्यांदा काही किंवा दुसऱ्यांदा तो महामोर्चा इथून निघाला, तो आझाद मैदानाला गेला या जागेपासून.
तो यशस्वी झाला. त्यावेळी नारायण राणे समिती होती आणि मग आपण ESPC आपल्याला आरक्षण देण्यात आलं. सांगायचं एकच आहे, मला त्याची खंत वाटते की आपापल्या थोड्या दिवस समन्वयक एकमेकांशी भांडतात आणि समन्वयकपेक्षा जे समन्वयक नाही आहेत पण अनेक बाहेर थोडे थांबलेले आहेत त्यांना मराठा समाजमध्ये दुफळी आणायची हे दुर्दैवाचं लक्षण आहे. मला सांगा, ठॉर मोर्चे यशस्वी का झाले याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आता आलेली आहे. हे ठॉर मोर्चे यशस्वी का झाले त्याची दखल देशाने नाही तर जगाने घेतली याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आली. मला कळतच नाहीये, समजतच नाहीये की ज्यावेळी मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला सामाजिक मागास सिद्ध केलं, ESPच्या त्रुटी निघून ACBCच्या आपल्याला सामाजिक मागास हे आपल्याला सिद्ध झालं आणि मध्येच कोणतरी येऊन सांगताय की आर्थिक दुर्बल घटकात आपण जाऊ. आर्थिक दुर्बल घटकात जायचं असं जावं ना. मग तुम्हाला ACBC ला स्थगिती मिळाली आहे, 1 वर्षाची स्थगिती आहे, काय पण संपुष्ट झालं नाहीये. पण ACBC मिळेपर्यंत आपण आर्थिक दुर्बल घटकात जाऊ. मला एकच सांगा, जे हे लोक म्हणतात माझी त्यांना सर्वांना चॅलेंज आहे, आपल्याच लोक दुर्दैव, बाकीची सगळे मजा बघायला काय चाललंय सर. माझी त्यांना चॅलेंज ही आहे की तुम्ही समाजाची जबाबदारी घ्या. मग सकल मराठा समाज हा मूर्खेचा समजा, संभाजी छत्रपती मूर्ख म्हणून समजा, तुम्ही जबाबदारी घ्या. आणि जबाबदारी काय घ्यायला पाहिजे हा सांगू इच्छितो सगळ्यांना. ही जबाबदारी आमची समन्वयाची संभाजी छत्रपतीची जबाबदारी नाही तर मराठा समाजाची जबाबदारी घ्या आपण. आणि जर काय धोका झाला तर त्याला जबाबदार हे लोक असतील. आर्थिक दुर्बल घटकाचा तो विचार त्याच्यात गेला तर मग पोलीस का घेतलं नाही आपण? पोलीस घेऊन आपण मोकळं झालो असतो. काय करायचं अण्णासाहेबांना नाही आपलं बलिदान द्यायचं. काय करायचं 42 मुलं जिने आपल्याला मराठा समाजाने ACBCच्या माध्यमातून आरक्षण मिळावं म्हणून बलिदान दिलं. मग ते व्यर्थ चालवायचं का आपण? चालत का तुम्हाला सर्वांना? आणि म्हणून माझा शेवटी तर त्याला सगळ्यांना मनापासून एक हृदयातून विनंती करायची आहे, ACBC याला स्थगिती किती आहे? 1 वर्षाची आहे. कशाला तुम्ही विषय क्लिअर करताय? तुम्हाला वाटलं उद्या ACBC मिळणार नाही, आपल्या इंटरप्रिटेशन केव्हा येते केव्हा येऊ शकते आपण. पण आता कशाला दिग्दुना पेटत सुटलाय की आताच घ्या, जे पडल्यात पडते घेऊन टाका. हे चालणार नाहीये, हे चुकीचं आहे. तुम्ही मराठा समाजाला वेगळी दिशा फसवायला लागले असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. मगाशी सरकारच्या बाबतीत एवढ्या गोष्टी चालू होत्या, आपण हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे. सरकारमध्ये विद्वान लोक बसलेले, सरकारला विद्वान लोकांच्या बरोबर अनेक सचिव विद्वान तिथं बसलेले. पण मला हेच समजत नाहीये, ज्या गोष्टी राज्य सरकारच्या हातातल्या गोष्टी आहेत ते तुम्ही पूर्ण का करत नाहीये? आज आरक्षण हा आपला समतेचा लढा आहे. आरक्षण हा आपला समतेचा लढा, आपला अधिकार आहे. जो अधिकार शिवाजी महाराजांनी दिला आपल्याला 12% जो अधिकार राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी दिलाय बहुजन समाजाला आरक्षण देऊन, त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश आपला अधिकार आहे. आपल्याला किती टक्के मिळते? जसं आता आपल्याला 12-13% दिले, हा भाग वेगळा आहे, पण तो आमचा अधिकार आहे, हक्काच आहे, तो आम्ही मिळवणारच. पण जे तुमच्या हातातल्या गोष्टी ते तुम्ही काय करत नाहीये. उदाहरण, जर तुम्हाला मराठा समाज खऱ्या अर्थाने घडवायचा असेल तर सारथी आहे, राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने उभा केलेली संस्था आहे. खऱ्या अर्थाने मराठा समाजाला घडवायचं असेल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी तयार करायची असेल तर सारथी संस्था आहे. ती सारथी संस्था तुम्ही बुडीत काढली आहे. ऑटोनॉमस स्वायत्ता घाम टाकलेले कशासाठी स्थापन झाली? काय तेव्हा सारथीची परिस्थिती आज
मी रस्त्यावर आंदोलन केलं, काय करायचं मला रस्त्यावर आंदोलन करायचे कोणासाठी? त्या शाहू महाराजांच्या आयडिओलॉजीसाठी मी गेलो होतो तिथं, आपल्या मराठा समाजाच्या भावनासाठी गेलो होतो, कोणासाठी गेलो होतो? काही नाही, आपण खेळ चालू आहे. मागचा 8 कोटी आपल्या जिल्ह्यात मागचा बॅकलॉग होता. नवीन फंड काय दिले, आता डिक्लेअर केलंय 131 कोटी. 131 कोटी काय होणार आहे? तुम्ही करा ना 1,000-1,500 कोटी. पंजाबराव देशमुखांच्या नावाने वस्तीगृहाची चळवळ ती उभा करा तुम्ही. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे आर्थिक महामंडळाचे स्थापन केले ते नरेंद्र मोदी अध्यक्ष. काय पैसे दिले तुम्ही त्यांना? काय देणार मराठा समाजाला? नुसतं हे डिक्लेअर करून नुसतं खेळ खंडोबा चालू आहे, याच्या पुढे चालणार नाही. या प्रसंगी मला मराठा समाजाच्या वतीने सर्वांना सांगायचं, अनेक लोकचे स्कीम्स आहेत. मग सुपर मेमरीचा विषय होता, 99% सुपर मेमरी आपल्याला आणता येते. त्या मुलांना स्कॉलरशिप द्यायला तुम्ही त्या शाहू महाराजांच्या नावाने तुम्ही ती योजना आणलेली आहे. मला एवढंच या प्रसंगी सांगायचे, अनेक गोष्टी आहेत जे मराठा समाजाला तुम्ही देऊ शकता. मीटिंग बोलवा ना, त्यासाठी आंदोलन केल्यानंतर तुम्ही मला सगळ्यांना बोलवा ना. काय हेच तरुणांचं पाहिजे नुसतं आंदोलन करायचं? काय हेच मराठा समाजाचे खेळ करायचं आतापर्यंत? त्या आमदारांनी सुद्धा जागा व्हायला पाहिजे. नुसतं विधान भवनात एकटाच तुम्ही आलाय, हात वर केला विधान भवनात तुम्ही आम्हाला एससी एक नव्हतं का बघते? याची जबाबदारी सुद्धा या सगळ्या आमदारांनी घेतली पाहिजे. मला वाईट वाटलं, परवा मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो, त्या वरच्या हॉलमध्ये सगळे ओबीसीचे नेते सगळीकडे बसलेले. मोठे नाव घेणार नाही, मगाशी कोणी समोर केली म्हणून काय गरज आहे तुम्हाला? आम्ही करायला लागले काय तसं? आम्ही काय ओबीसीचे विरोधात आहे? मी तर शिवाजी महाराज शाहू महाराजांचा विचार सगळ्यांना घेऊन जाण्याचं माझं सोबत या पद्धतीत चालायचं आहे. समाजाला वेगळी मेसेज द्यायला, ओबीसीला वेगळा मेसेज तुम्ही देताय. मला सांगा, 2014 ईएसपीसी झाली. ईएसपीसी किती नियुक्त्या भेटल्या अजून? हे तुमच्या हातात लावायला मला समाजाच्या लोकांना नियुक्त्या अजून त्या नियुक्त्या दिल्या तुम्ही रजू करायला लागते ना, त्याचा विषय नाही. मागच्या वर्षी 2019ला 427 लोकांना एमपीसीच्या माध्यमातून सगळ्यांना नोकऱ्या लागल्या. त्यामध्ये 127 लोक हे मराठा समाजाचे होते. आज तो मुलगा जो एसीबीसीच्या माध्यमातून थोडं क्लिअर झालाय, उदाहरण तो डेप्युटी कलेक्टर आहे, आज त्याला एसीबीसीच्या ह्याच्यातून मिळाली नाही. आणि हे का मी बोलतोय की तुमचा स्थगिती केव्हा आहे? ही 9 सप्टेंबरला आलेली आहे. 9 सप्टेंबरच्या अगोदर मागच्या वर्षीच्या जे 427 ज्या नियुक्त्या झाल्या अजूनही त्या रुजू नाहीये. त्यात 127 मराठा समाजाचे आहेत. आता एक मगाशी डेप्युटी कलेक्टर भेटला, तो डेप्युटी कलेक्टर त्याला सगळं आता म्हणजे नियुक्ती नाही, कोरोनाच्या मध्ये हातात ते रुजू झाले नाही. आणि त्याला आज तो डेप्युटी कलेक्टर तो काय होणार आहे? तहसीलदार होणार. जो असिस्टंट डेप्युटी सीओ मध्ये जे नेमणूक झाले तो क्लास 1 म्हणून क्लास 2 वर झाला. जो तहसीलदार झालाय त्याचं काय होणार आहे? त्याची नोकरीच गेली, तो 0 झाला. हे परवडणार आहे का आपल्याला? हे तुमच्या हातात नाही का? काय 127 लोकांच्या नियुक्त्या तुम्ही उद्याच्या उद्या देऊ शकत नाही? काय देऊ शकत नाही? नुसता विषय तो स्थगिती आहे. आम्ही काय करू? आमचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. आम्हाला थोडं करायला लागलोय. व्हिडिओ कॉन्फरन्स तुम्ही सर्वांनी घ्यायची. मुख्यमंत्री येणार व्हिडिओ कॉन्फरन्सला, अशोकराव चव्हाण येणार. पण जे हातात आहे करून दाखवा, आम्हाला विश्वास वाटेल तुम्ही काहीतरी करायला लागला आहे. तुम्ही काही करतच नाही, दाखवा करून तुमच्या हातात विषय ना. मग मी मान्य करेन, मराठा समाज आणि सर्व समन्वय मान्य करते. एमपीसीचा विषय आज पूर्ण विषय जर तुम्ही पाहिला असेल तर नुसतं एमपीसीचा सगळं चालू आहे. एमपीसीच्या परीक्षा किती अडचणी आहेत? 200 सीट साठी 2 लाख लोकांनी अप्लाय केलेले आहे. कुठून अप्लाय केले? पूर्ण महाराष्ट्रातून केले. मराठा समाजात तुम्ही अन्याय करायला असला तो भाग नंतर बोलणार आहे. आज मला सांगा,
एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे सिद्धार्थ शिंदे. कुठला मुलगा आहे? वाईच आहे. त्याचा नंबर काय? काय म्हणतात त्याला? ऑल तिकीट. त्याचा नंबर आहे STO 22325. हा मराठा समाज. त्याचा मगाशी फोन आला मला, तो करोना बाधित आहे. आज हा मुलगा करोना बाधित आहे, कशी जाऊन परीक्षा देणार? त्याच्यावर अन्याय होणार नाही का? इथं समाजाच्या लोकांना सुद्धा झाला असतो करोना. 6 महिने कुठे मुलं सगळे आपापल्या गावी आहेत. काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे मुलांना शिकायला, अभ्यास करायला? आणि मध्येच तुमच्या डोक्यात कुठनं घुसलं की आत्ताच आपल्याला परीक्षा घ्यायची आहे? का तुम्ही लावू शकत नाही 3-4 महिने? उद्या जर या मुलांना येणारे 200 मुलं, 2 लाख मुलं, या मुलांना जर करोना झाला तर जबाबदार कोण असणार? याची जबाबदारी सरकार घेणार का? आणि मराठा समाज जो इतका दुःखात, इतका व्यथित आहे, आणि म्हणून तुम्ही आमच्या जखमावर मीठच लावून बसणार हे चालून देणार नाही आम्ही. आणि माझी विनंती आहे मराठा समाजाला, इतर सगळ्या मराठा समाजाच्या इतर लोक बसले, मी तुमच्या वतीने विचारतो सगळ्यांना, आणि हा निरोप मला मुख्यमंत्र्यांच्याकडे पोहोचवायचा आहे. का पोहोचवायचा आहे? मी इकडे याच्या अगोदर मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, मी फोन केला नाही, मुख्यमंत्र्यांचा फोन आलाय. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोणाशी बोलायचं, कसं बोलायचं. मी म्हटले समाजाच्या भावना क्लिअर आहेत, याला बोलत आलात तर तुम्ही म्हटलं आम्ही येतो भेटायला म्हटलं. पण MPSCच्या जर परीक्षा झाल्या 11 तारखेला तर वाईट परिणाम भोगावे लागतील सरकारला. ही भावना माझी नाहीये, ही भावना माझी नाहीये, ही भावना मराठा समाजाची आहे. परीक्षा व्हायला पाहिजे 11 तारखेला, तुम्ही सांगा व्हायला पाहिजे नाही. पण मला मग सांगा तुम्ही, सरकारने बोलावं आणि त्यांनी प्रूफ करून दाखवावं 2 गोष्टी. एक, मराठा समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, तर अन्याय होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही परीक्षा लावा. आणि कुठल्या कालखंडात ज्यावेळी कोरोना एवढा झपाट्याने वाढायला लागलेला आहे, तुम्ही त्या 2 लाख मुलांची परीक्षा घेताय, त्यांना काय वाईट उलट सुलट झालं तर जबाबदार कोण? इकडं मध्ये गव्हर्नमेंटच्या ह्या SOPs, ह्या गव्हर्नमेंटच्या कशाला गाईडलाईन्स मग उद्या कशाला पास करायचं? आम्ही कशाला कुठे ते स्प्रे घ्यायचं, फास 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 मारत बसायचं? आम्ही सुद्धा मी सुद्धा बाईकला स्प्रे, इथं स्प्रे, त्याला स्प्रे, का? कोरोनाला आमचा ठेवा सापोर्ट, कशाला काळजी करायचं? मग हे काय षडयंत्र आहे का? आता सुद्धा कुठलं डोक्यात घुसलंय? मराठा MPSCचे आम्ही राज्य सेवाच्या परीक्षा लगेच घेऊ. काय करायचंय? थांबा ना तुम्ही, जास्तीत जास्त काय होईल? वय मर्यादेचा विषय ना, बोलतो बरोबर वर्ष आणि सरसकट वाढवा. मराठा समाजाचा कोणालाही विरोध नाही, तुम्ही वाट बघा. म्हणजे इथून मराठा समाज दुखून आहे, हे आमदार लोक सुद्धा कशी शांत बसले. आम्ही कसा ओरडत पडत आमचा कसा तोडा पण आम्ही बोलायचं. हे मराठा समाज काही दुसरं काही धटामिता काही नाही. काय गरीब मराठा समाज समोर करतो, गरीब मराठा समाज का श्रीमंत वर्गातलं माणूस समोर येत हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणून समाजासाठी सुद्धा आमदारांना लढा द्यायचा असेल, अरे बिनधास्त छाती मोकळी करा आणि सांगा हो मी आहे मराठा, सांगा हो मी ओबीसीला सपोर्ट करतोय, सांगा हो मी दलितांना सपोर्ट करतोय. संभाजी छत्रपती धाडसाने सांगतोय, काय सांगतोय? मी सांगतो मी मराठ्यांचा सपोर्ट करतो, पण मी ओबीसीचा सुद्धा तेवढाच सपोर्ट करतो, मी तेवढाच SC/ST ला सपोर्ट करतोय. शिवाजी महाराजांचा वंशज आहे, शाहू महाराजांचा वंशज, सगळ्यांना घेऊन जाण्याचा माझा स्वभाव आहे. मराठा समाजावर सारखा अन्याय होईल. माझी सरकारला परत एकदा विनंती करून सूचना आहे, जर काही थांबलं
जो मराठा समाज निर्णय घेईल त्याचा आपण संभाव्य असणार आहे. छत्रपती संभाजी महाराज की सत्ता मराठा समाजाने काय निर्णय घेऊ दे माझा मनात ऐकायला काय म्हणतोय मी म्हणतोय की शक्यतो हा संभाजीने फार शोषण आहे. संभाजीराजे हा फार संयमी आहे. गेलं खड्ड्यात त्या संयमीपणा आणि संयमपणा हे जर ह्याच्यात सरकारला जर दिशाच कळत नसेल काय तरी सोजपणा संयमीपणाचा मग छत्रपतींचं रक्त सुद्धा रक्त असते. म्हणून तुम्ही सांगायचं दिशा द्यायची मला समाजाने तुम्ही आमचा घटक आहे. नेता नाही तुम्ही आमचा घटक आहे. तुम्ही आमचा सेवक आहे. राजश्री शाहू महाराज तरी म्हणतात मराठा समाज आज नाही 100 वर्षाच्या अगोदर की मी तुमचा शेतकरी आहे. मी तुमचा शिपाईगडी आहे. मी तुमच्यातला एक माणूस आहे मराठा आहे. पण तुम्ही सुद्धा मी तुमच्यात एक घटक आहे. शाहू महाराजांच्या भाषणात आहे मी तुमच्यात एक घटक आहे. पण तुम्ही मी आदेश नाही देणार आहे. उद्या तुम्ही राजे तुम्ही आदेश नाही संभाजीराजे आदेश देणार नाही. मराठा समाज समन्वय समिती आदेश देणार राजे तुम्ही हे कराच. पण परवा नाशिक मध्ये काय बोललोय पहिला वार मी खाऊ शकतो आणि काय म्हणून सकल मराठा समाज दिशा द्यायची. मी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा आहे. 11 तारीख अजून 2-3 दिवस आहे. आज बोलत काय होते आणि निर्णय ते तुम्ही ठरवा. मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही निर्णय तुमचा आहे. तुम्ही निर्णय तुमचा आहे. निर्णय तुमचा आहे. तुम्ही जे सांगाल त्याला मी तयार आहे. मी काय वेगळं डोकं लावणार नाही. मी काय वेगळं डोकं लावणार नाही. दुसऱ्या अनेक गोष्टी आहेत जे महत्वाच्या मला बद्दल सांगायचे की आता मी ते क्लॉज मध्ये चुकत असेल ते सेक्शन 31C असेल किंवा 342 असेल किंवा 102 असेल. पण सगळ्या आमदारांना माझी विनंती आहे त्याला खरं म्हणजे वेगळं अधिवेशन लागत नाही. पण तुम्ही तुमच्या संबंधित मंत्र्यांना एक निरोप द्या. मंत्र्यांना सांगा की तुम्ही एक कॅबिनेट मध्ये तुम्ही मराठा समाजाची व्यथा मराठा समाजाचे दुःख यांच्या बरोबर कॅबिनेट मध्ये चर्चा करा. 3.5 तास कॅबिनेट आहे. तुम्ही चर्चा करा तिथं आणि मराठा समाजाविषयी जे आहे त्याचबरोबर प्रामुख्याने तुम्ही राज्यपालांना की आपल्याला राज्यपालांना जी व्यथा जे दुःख जे मराठा समाजाने त्यांना सांगा आणि मग राज्यपाल राष्ट्रपतींना एक विनंती करू शकतात की जो आपला एसीबीसी जो कायदा आहे त्याला विशेष अधिकाऱ्यांनी प्रोटेक्शन राष्ट्रपती देऊ शकतात. ठीक आहे आपण सांगू शकत नाही इथं काय कायदा केले तुम्ही नुसतं कायदा करून होत नाही. याच्या पुढची जबाबदारी तुमची सगळ्या आमदारांची आहे. सेंट्रलला सुद्धा काय जबाबदारी असं आम्हाला सांगावं. अहो वेळ पडली तर बघा काय करतोय मी. तुम्ही नुसतं सांगा सेंट्रलची ही जबाबदारी आहे. पण जो संभाजी छत्रपती जाऊन आंदोलन करू शकतो एकटा त्या गांधी पुतळ्याच्या समोर प्लॅकार्ड घेऊन कसली जबाबदारी सांगा. जर राज्य शासनाकडे होत असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटला काय करायचं सगळ्या माणसांना एक जुवानी आपण करू देता. पण प्रथमदर्शनी ही जबाबदारी राज्य सरकारची आहे.